राजकर गोरख अग्निगे ॲडव्होकेट केलम धापडे ॲडव्होकेट भाऊ माणिक भाऊ त्याचबरोबर आमचे मित्र रमेश राऊत माननीय पोपटरावजी पवार ॲडव्होकेट सचिन राऊत निलकंठ भाऊ ॲडव्होकेट करे आमचे मार्गदर्शक संपतरावजी टाकले देवा भाऊ महेश जटार नाना चालणे शिंदे सर ॲडव्होकेट बालवकर नितीन शिंदे मारुती भाऊ ज्योतिराम कोल्हे सागर ढगे कपिल हेगडे तात्या वडापुरे अनुदास पाटील साहेबराव मोहिते ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सिकंदर मुलानी ब्रह्मदेव शेंडे अमोल राऊत महादेव पाटील अण्णा पाटील तानाजी गोतले दत्तात्रय चालणे आमचे पत्रकार मित्र नाना चालणे परत बरीच मंडळी दत्तात्रय मिश्रा जावेद मुलानी आणि पत्रकार मित्र आमचे मनोहर चांदे दत्ता मिसाळ निलकंठ भाऊ देवा राकुंडे सगळे पत्रकार मंडळी राहुल जाधव साहेब कुणाचं नाव आहे सर साधक व्यवहारे सलीम पैसे खऱ्या एक पुढची 15-20 मिनिटं अर्धा तास म्हणजे तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आमचे पैलवान समाधान पाटील आमचे बापूराव सोनवलकर आमचे किशोर महाराज हिंगणे म्हणजे सगळेच मंडळी आपण जी नावं राहिली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. निमगाव खेती किंवा निमगाव म्हटलं एक ओबीसीच्या दृष्टिकोनातून ओबीसीचा बालेकिल्ला असं म्हणायला घ्यायचं. इंदापूर तालुक्याचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये मी 13-14 मिनिटाचं भाषण केलं. ते माझं पहिलं भाषण होतं. त्याच्या अगोदर मी चळवळीत भाषण करायचं पण मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असल्यामुळं त्या सदस्याचा दर्जा मुंबई हायकोर्टाचा होता आणि त्यामुळं मला जाहीर पुस्तकावर भाषण करता येत नाही. मग मी राजीनामा दिला आयोगाचा की शासन जे काही निर्णय घेते ते घटनेच्या विरोधामध्ये आहे, ओबीसीच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामा दिला होता आणि भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्यावेळी राजीनामा देताना लक्ष्मण हाके एकटा नव्हता तर त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश निर्गुणे साहेब राजीनामा देणारे 10 पैकी आयोगाचे 5 सदस्य आणि अध्यक्षांनी त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला. आता बाकीची लोक अकॅडमिक होती, कोण प्रिन्सिपल होतं, कोण कुलगुरू होतं, कोण हायकोर्टात वकिली करणारे होते. ती मंडळी ओपन व्यासपीठावर आली नाही पण लक्ष्मण हाके कार्यकर्ता असल्यामुळे ओपन व्यासपीठावर आला. 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळी मराठा समाज आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे असं म्हणत होता त्याच्या अगोदर 56 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये. त्या 56 मोर्चाची मागणी अशी होती की 56 मोर्चाची मागणी अशी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. त्या 56 मोर्चामध्ये सर्वात जास्त गर्दी कोणी केली तर आमच्या ओबीसी बांधवांनी केली. आपण विरोध केला का त्यांना? आपण सपोर्ट केला की नाही? बर, आता एक असा महान कायदेतज्ञ पंडित शिक्षक प्रचंड शिक्षण घेतलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन करायला लागला. एकदम एवढं शिक्षण त्या माणसाचं PhD ते आता तुम्हाला कळलं की त्याला त्या माणसानं मागणी अशी चालू केली की घेतलं तर आरक्षण ओबीसी मधलंच घे. बरं, ओबीसी मधलंच घेईन असं म्हणताना काय केलं त्या माणसानं माहिती आहे का? नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांवरती आरवाच्या भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. मग त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांना
नक्की आरक्षण पाहिजे होतं का ओबीसी नेत्याला शिवाय दिल्या म्हणून त्यांना आनंद होत होता, गुदगुल्या होत होत्या? ह्या माणसाचं नेतृत्व वाढवायला सुरुवात केली. आता मी लय विचाराने बोलते बरं का. मग पुन्हा काय झालं, तेव्हापासून गळ्यामध्ये उपोषण किती उपोषण केली हो. त्याला प्रति-उपोषण म्हणून 2च केले बघा. आता त्यांचं हे उद्याचं आंदोलन म्हणजे 12वा का 13वा आंदोलन आहे. आता त्या तोट्यात तुमचा आमचा काय झाला की तुमचं आमचं आरक्षण संपलं. काय झालं?